ब्लॉग भाग 2 वारीतली माऊली. नाशिक ते पंढरपूरच्या सायकलवारीत भेटलेली माऊली नाशिकचे आदरणीय प्रवीण खाबिया काका. 376 किलोमीटर अंतर, 2 दिवस आणि एकच ध्यास विठ्ठल. 2012 7 जणांनी सुरू केलेली सायकलवारी आज महाराष्ट्रातील हजारो सायकल वारकऱ्यांचा प्रेरणादायी सोहळा बनला आहे. आपल्यापैकी अनेकांच्या मनात आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी करण्याची इच्छा असते. विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांसोबत चालावं, टाळ मृदुंगाच्या गजरात हरवून जावं, पावलोपावली माऊलीचा अनुभव घ्यावा असं प्रत्येकाला कधी ना कधी वाटतं. मात्र प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकाला ही संधीही आपल्या योग्य वेळी मिळत असते. यंदाच्या भागवत एकादशीला पुण्यामध्ये आषाढी वारीचा मुक्काम आला होता. त्यावेळी पंढरीच्या वारीतील या एका मुक्कामाचं साक्षीदार होण्याचं सुंदर संधी विठोबाने आम्हाला दिली. वारकऱ्यांची शिस्त, त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान, विठ्ठल नामाचा गजर आणि संपूर्ण वातावरणात जाणवणारी माऊलीची ऊर्जा अनुभवताना मन अक्षरशः भारावून गेलं. या सुंदर क्षणी नाशिकहून निघालेल्या सायकल वारीतील ज्येष्ठ सायकल वारकरी प्रवीण खाबिया काकांचा अनुभव प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. त्यांच्या प्रत्येक शब्दातून सायकल वारीचा प्रवास दिसत होता. प्रत्येक अनुभवातून त्यांची विठ्ठलावरील श्रद्धा जाणवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरील ऊर्जा पाहताना असं वाटत होतं की सायकल वारीतून परतलेला हा केवळ एक सायकल स्वार नाही, तर माऊलीच्या भेटीचा आनंद सोबत घेऊन आलेला एक वारकरी आहे. खाबिया काकांनी सांगितलेले अनुभव ऐकताना जणू आम्हीही त्यांच्यासोबत नाशिकहून पंढरपूरच्या दिशेने सायकल चालवत होतो. अहमदनगरचा मुक्काम, रस्त्यातील थकवा, सहकाऱ्यांची साथ, अचानक आलेली प्रकृतीची अडचण, डॉक्टरांनी केलेली मदत, दुसऱ्या दिवशी मिळालेली अनपेक्षित ऊर्जा, सायकल रिंगण आणि शेवटी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा आनंद, हे सगळं त्यांच्या शब्दातून आमच्यासमोर जिवंत होत गेलं. त्यांचा अनुभव ऐकल्यानंतर मनात एक नवीन आशा निर्माण झाली. पायी वारीसाठी 20 ते 25 दिवस देणं प्रत्येकाला शक्य नसेल, पण कदाचित माऊलीने आपल्यासाठी दुसरा मार्ग ठेवलेला असू शकतो. पुढच्या वर्षी पायी वारी जमली नाही तरी 2 दिवसांची सायकलवारी नक्की अनुभवता येईल अशी श्रद्धा मनात जागी झाली. खाबिया काकांनी आम्हाला केवळ त्यांच्या सायकलवारीची माहिती दिली नाही, त्यांनी आमच्या मनात एक नवीन स्वप्न जागवलं. विठ्ठलाकडे जाणारा मार्ग फक्त पायीच असतो असं नाही. भक्ती, मेहनत, सातत्य आणि समर्पणाने सायकलचं प्रत्येक पेडल मारलं तरी तो मार्ग माऊलीकडेच घेऊन जातो. याच प्रेरणादायी भेटीतून उलगडलेली ही नाशिक ते पंढरपूर सायकल वारीची विलक्षण कहाणी. 2012 साली अवघ्या 7 मित्रांनी श्री हरीश बैजल यांच्या प्रेरणेतून एक वेगळा संकल्प केला. पंढरपूरला सायकलने जायचं. त्या छोट्याशा संकल्पातून सुरू झालेली ही सायकलवारी आज महाराष्ट्रातील हजारो सायकलप्रेमी आणि विठ्ठल भक्तांना जोडणारी प्रेरणादायी चळवळ बनली आहे. प्रवीण खाबिया काका या सायकलवारीच्या फाउंडेशन टीममधील सदस्य आहेत. आज वयाच्या 61व्या वर्षी ते या समूहातील ज्येष्ठ सायकल वारकरी आहेत. मात्र त्यांचा उत्साह, सातत्य, फिटनेस, ऊर्जा आणि विठ्ठलावरील श्रद्धा पाहिली की वय हा केवळ आकडा आहे याची जाणीव होते. यंदाच्या भागवत एकादशीला या वारीमध्ये तब्बल 140 सायकलस्वार सहभागी झाले होते नाशिकहून. आज महाराष्ट्रातील विविध सायकलिंग क्लब, वारकरी समूहांमधून हजारोंच्या संख्येने सायकलस्वार या वारीच्या संस्कृतीशी जोडले गेले आहेत. नाशिक ते पंढरपूर हे सुमारे 376 किलोमीटरचे अंतर आहे. हे संपूर्ण अंतर सायकल वारकरी अवघ्या 2 दिवसात पूर्ण करतात. पहिल्या दिवशी नाशिक ते अहमदनगर असा सुमारे 160 किलोमीटरचा प्रवास केला जातो. अहमदनगर येथे सर्वांचा मुक्काम असतो. दुसऱ्या दिवशी अहमदनगर ते पंढरपूर असा उर्वरित 200हून अधिक किलोमीटरचा प्रवास करून सर्व सायकलस्वार पंढरपूरमध्ये पोहोचतात. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात, सायकल रिंगणात सहभागी होतात आणि पारंपरिक
वारी संस्कृतीचा आनंद घेतात. परतीच्या प्रवासात सर्व सायकल ट्रकमध्ये सुरक्षित ठेवून सर्वजण बसने नाशिकला परततात. 2012मध्ये सुरू झालेली ही सायकल वारी सुरुवातीला फक्त 7 मित्रांची होती, पण भक्ती, शिस्त, सातत्य आणि प्रेरणेमुळे वर्षागणिक या परिवारात नवीन सायकलस्वार सहभागी होत गेले. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो सायकलप्रेमी या संस्कृतीशी जोडले गेले आहेत. या वारीत पारंपरिक वारकरी संस्कृतीतील सायकल रिंगणही आयोजित केलं जातं. शेकडो सायकलींचं शिस्तबद्ध रिंगण, विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तिभावाने भारलेलं वातावरण अनुभवताना आधुनिक सायकलिंग आणि शतकानुशतकांची वारी परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. या सायकल वारीतील सर्वात हृदयस्पर्शी अनुभव म्हणजे अहमदनगरचा पहिला मुक्काम. गेली 14 वर्ष अहमदनगरमधील हुंडेकर लॉन्सचे मालक करीमभाई या सर्व सायकल वारकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत राहण्याची आणि स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करतात. शेकडो वारकऱ्यांची सेवा, कोणतीही अपेक्षा नाही, कोणताही धर्म भेद नाही, फक्त प्रेम, सेवा आणि माणुसकी. धर्म वेगळे असू शकतात, परंपरा वेगळ्या असू शकतात, पण सेवा आणि मानवतेला कोणताही धर्म नसतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. यंदाच्या वारीत खाबिया काकांची प्रकृती अचानक बिघडली. क्षणभर त्यांनाही वाटलं की यावेळी वारी पूर्ण होईल की नाही. मित्रांनी त्यांना डॉक्टरांकडे नेलं, उपचार झाले, रात्री शांत झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी जणू माऊलीने शक्ती दिल्यासारखे त्यांनी उर्वरित 200हून अधिक किलोमीटर सायकल चालवत पंढरपूर गाठलं. ते हसत म्हणाले, हे माझं नव्हतंच, ही पूर्ण माऊलीची कृपा होती. खाबिया काकाने एक अतिशय सुंदर अनुभव सांगितला. सायकल चालवताना माणूस आपोआप स्वतःमध्ये रमून जातो. मोबाईल नसतो, गोंधळ नसतो, फक्त श्वास, निसर्ग, रस्ता आणि विठ्ठलाचं नाम असतं. मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि जणू चालतं फिरतं ध्यान सुरू होतं. त्याचवेळी मनात कृतज्ञतेची भावना असेल तर संपूर्ण प्रवास एक आध्यात्मिक अनुभव बनतो. आज अनेकांना पायी वारी करण्याची इच्छा असते, पण 20 ते 25 दिवसांची सुट्टी, वेळ, इतर जबाबदाऱ्यांमुळे ते प्रत्येकाला शक्य होत नाही. अशा सर्वांसाठी ही 2 दिवसांची सायकल वारी एक सुंदर पर्याय आहे. 2 दिवसांची शारीरिक मेहनत, 376 किलोमीटरचा प्रेरणादायी प्रवास, सायकल वारकऱ्यांची सकारात्मक ऊर्जा, विठ्ठल नामाचा गजर आणि शेवटी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन. भक्तीही, फिटनेसही आणि आयुष्यभर स्मरणात राहील असा अनुभवही. खाबिया काकांनी त्यांच्या या प्रवासाचं श्रेय अत्यंत नम्रपणे ग्रॅटिट्यूड ग्रुप, बुक रीडिंग ग्रुप, अक्षरधारा परिवार, ब्रह्ममुहूर्त परिवार, डॉक्टर अनिल साहेब गुगळे, डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे मॅम यांना अर्पण केलं. ते म्हणाले, 3 वर्षापूर्वी माझ्या अनेक आरोग्याच्या समस्या होत्या. आज मी पूर्णपणे निरोगी आहे. हा बदल सातत्यपूर्ण वाचन, सकारात्मक विचार, कृतज्ञतेची साधना आणि योग्य मार्गदर्शनामुळे झाला. त्यांनी एक महत्त्वाचा संदेशही दिला. शरीर सक्रिय ठेवा, सायकलिंग सुरू करा आणि आरोग्याची काळजी घ्या. सातत्यपूर्ण व्यायाम, सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे BP, शुगर, हृदयविकारांसारख्या अनेक समस्यांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. त्यांच्या आयुष्यातील हा बदल म्हणजे सातत्य, श्रद्धा आणि सकारात्मक जीवनशैलीचं जिवंत उदाहरण आहे. या सायकल वारीची तयारी पुढील वर्षासाठी आत्तापासूनच सुरू होते. नोंदणी केली जाते, मार्ग निश्चित केला जातो, संपूर्ण नियोजन केलं जातं. जर तुम्हालाही भक्ती, फिटनेस, शिस्त, समूहाची ऊर्जा आणि विठ्ठल भेटीचा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी या सायकल वारीत सहभागी होण्याचा नक्की विचार करा. वारी म्हणजे फक्त पंढरपूर गाठणं नाही, वारी म्हणजे स्वतःला शोधणं. सायकलचा प्रत्येक पेडल म्हणजे एक नामस्मरण, प्रत्येक किलोमीटर म्हणजे एक साधना, प्रत्येक घामाचा थेंब म्हणजे एक प्रार्थना आणि प्रत्येक श्वास म्हणजे विठ्ठल. 2012मध्ये 7 जणांनी श्रद्धेची जी छोटी ज्योत पेटवली ती आज महाराष्ट्रभर हजारो सायकल वारकऱ्यांच्या हृदयात अखंड तेवत आहे. ही केवळ सायकल वारी नाही, ही श्रद्धेचा उत्सव आहे, ही आरोग्याची प्रेरणा आहे, ही माणुसकीचा संदेश आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही विठ्ठलावरच्या निस्सीम प्रेमाची जिवंत परंपरा आहे.
यंदा पंढरपूरच्या वारीत आम्हाला प्रत्यक्ष जाता आलं नाही, पण आदरणीय प्रवीण खाबिया काकांच्या अनुभवातून वारीतील एक माऊलीला भेटण्याचा आनंद, त्यांच्या शब्दातूनच पंढरपूरचा रस्ता दिसला, त्यांच्या अनुभवातून विठ्ठलाची कृपा जाणवली आणि त्यांच्या ऊर्जेतून पुढच्या वर्षी सायकलवारी करण्याचं एक नवीन स्वप्न मनात जन्माला आलं. कदाचित माऊलीची भेट नेहमी मंदिरातच होते असं नाही. कधी ती वारकऱ्यांच्या रूपात भेटते, कधी एखाद्या सेवाभावी माणसाच्या रूपात भेटते, कधी थकलेल्या शरीराला पुढे जाण्याची शक्ती देते आणि कधी दुसऱ्याच्या अनुभवातून आपल्या मनात भक्तीची नवीन वाट उघडते. आदरणीय प्रवीण खाबिया काका, तुमच्या अनुभवातून आम्हाला सायकलवारीतील माऊली भेटली. तुमचा उत्साह, सातत्य, समर्पण आणि विठ्ठल भक्ती आम्हा सर्वांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. तुम्हाला मनःपूर्वक प्रणाम, साक्षात दंडवत, मानाचा मुजरा. आणि अशा ह्या वर्षी माऊलीच्या रूपात तुम्ही दर्शन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हरी विठ्ठल, जय हरी माऊली, रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम. धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. वारीतला हा भाग 2 आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि ह्या ब्लॉगच्या निमित्ताने ही सायकलवारी संपूर्ण महाराष्ट्रात पसरूया आणि पुढच्या वर्षी जास्तीत जास्त सायकलवारीमध्ये सदस्य येतील याची आपण खात्री करूया. धन्यवाद.